समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गात् कुरु शरण शरण एकनाथा पायी माथा नका पाहू गुण दोष पायाचा शरण शरण म्हणतात महागुरांचा काय भक्तीच्या देवाता मज द्यावया सुभटा सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय समर्थ समर्थापदी वाहिला देह जानी समर्था विना अन्य काहीच नेने किती ओतपे झाली तपासी अशा पूज्यांना नमो आदरेसी जय जय रघुवीर समर्थ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी
तुमचे पाय दोन्ही गंगा भारती महाराज की जय. हर हर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे थोर संत की ज्यांनी या जीवाला महाराज या जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्याकरता अवतार धारण केला असे देहूचे थोर संत की जगामध्ये महाराज तीनच जगद्गुरु झाले. कृष्ण वंदे जगद्गुरु आदिगुरु शंकराचार्य आणि त्याच्यानंतर महाराज निळोबाराय म्हणले की जगद्गुरु तुकाया अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथुनी असे जगद्गुरु तुकाराम महाराज आज आपल्याला महाराज या अभंगातून कशा निमित्ताने आपली ही सेवा आहे तर ज्यांच्या भूमीमध्ये महाराज दासबोध त्यांच्या समोर गेल्या 2 महिन्यापासून आपण या ठिकाणी श्रवण करतो आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे महाराज संप्रदायाचा काय दंडक आहे तर कोणत्याही कथेची किंवा कोणत्याही वस्तूची पूर्णता काय होते. संप्रदाय दंडक असा महाराज करून ठेवलेला आहे की सुरुवातीला काय करायला पाहिजे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घेतला पाहिजे तर नामपर अभंग घेतला पाहिजे. का कारण की भगवंताच्या नामात महाराज एवढी शक्ती आहे. नामाने सगळ्या अमंगल वस्तू अशुभ वस्तू काय होतात शुभ होतात. म्हणून तर काय करत पहिलाच अभंग आरंभ यावळी आदरे आले नाम तेने सगळं सिद्ध जगी झाले पूर्ण काम. दुसऱ्या दिवशीच्या कीर्तन रूपी सेवेकरता अभंग घ्यायचा असतो. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या मग उपासना ज्ञान वैराग्य आणि सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर महाराज मागणी झाल्याच्या नंतर पूर्णत्व म्हणजे काला. आणि आज असा आपला या पवित्र भूमीमध्ये पवित्र किती पवित्र ते कुळ पावन तो देश आणि अशा ठिकाणी महाराज माझ्यासारख्या दगडाला या ठिकाणी समर्थानेच आज्ञा केली असं म्हणायला तयार हरकत नाही. म्हणून जशी आपल्याला समर्थ सद्गुरु बुद्धी देते त्या प्रकारे जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाकडे आपण चिंतन करण्याचा काय करू प्रयत्न स्वतः आपल्याला येत नाही. जगद्गुरु तुकोबारायचा विचार जर केला महाराज तर जगद्गुरु तुकोबारायाने गाथ्यामध्ये महाराज अभंग रचना केली. पण अभंग रचना करत असताना कधी स्वतःचा अनुभव सांगितला, कधी जगाचा अनुभव सांगितला, कधी अनेक गोष्टीचं वर्णन केलं. मग कोणत्या गोष्टीचं वर्णन केलं? शरीराचं सुद्धा वर्णन केलं महाराज. वाईट गोष्टीचं पण वर्णन केलं. कशासाठी? आपल्याला कळायसाठी. आणि संत महाराज आपल्या करताच या ठिकाणी येतात. कुठून येतात? वास्तविक पूर्ण झालेले संत. पण कशा करता येतात? तर तुमच्या आमच्या करता येतात. उद्धाराया
केले कर्म झाले तिची भोग आले उपजले मेले आईशी किती तुम्हाला आम्हाला महाराज कर्मामुळे यावं लागतं आपल्याला कोणतं प्रारब्ध आहे तर प्रारब्धाच्या 3 प्रकारामध्ये पहिला आपल्याला अनिच्छा प्रारब्ध इच्छा नसताना या ठिकाणाहून जावं लागतं संतांकडे महाराज स्वइच्छा प्रारब्ध आहे स्वइच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्याच इच्छेने या ठिकाणाहून आपलं कार्य झाल्याच्या नंतर ते महाराज हा धाम सोडून जातात एकच शेवटचं प्रमाण येथे नाही गुरु आल्या अवतारी येरती पामर जीव किती मग संत कवा येतात महाराज ज्या टायमाला आपली बुद्धी भ्रमित झाली त्या टायमाला संत महाराज अवतार धारण करतात कशा करता करतात आपल्या करता करतात देव कवा येतो महाराज तर देव येण्याचं कारण असे देव येत नाही देवाला काय करावं लागतं आणावं लागतं आपला प्रश्न किंवा आपला पहिली शंका ही जगद्गुरु तुकोबाराय शंका म्हणण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबारायने अनेक प्रकारच्या गोष्टीचं काय केलं आपल्या गाथ्यामध्ये काय केलं वर्णन केलं मग वर्णन करताना कधी क्षेत्राचा महिमा सांगितला आणि कधी महाराज संतांचा महिमा सांगितला आणि आज महाराज जगद्गुरु तुकोबाराय आता क्षेत्राचा महिमा सांगताना काय सांगितलं किंवा आपल्याला उपदेश करताना कोणते कोणते अभंग सांगितले म्हणले तुम्ही जर जन्माला आले ना तर एक काम करा काय करा आल्या नव संसारा जाळे पंढरपुरा दिनाचा सोयरा वाट पाये भार भेटीची आवडी आपल्याला उपदेश करताना महाराज अशा प्रकारच्या अभंगाची रचना केली संतांचा महिमा संत करण्याकरता आपल्याला सांगितलं तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले कधी कधी महाराजांनी तीर्थाचा पण काय केला महिमा वर्णन केला कधी कधी संतांचा केला आणि महाराज आज जगद्गुरु तुकोबारायने या ठिकाणी गोकुळातला महिमा वर्णन केलेला आहे कोणता जो भगवंताने 8वा अवतार कोणता अवतार तो जो अवतार पूर्ण पुरुषोत्तम अवतार या अवताराचं गोकुळातलं वर्णन अभंगाच्या पहिल्या
तीन प्रकारचं सुख आहे, पण या तिन्ही प्रकारच्या सुखाच्या पुढचं सुख गोकुळातल्या लोकांना झालं महाराज. आपण एक मुद्दा मागे ठेवला होता, जीवाचा जन्म कर्माने होतो, संत सोयीची नेतात आणि देवाला महाराज आणावं लागतो. देवाला आणावं लागतं, देव स्वतः येत नाही. ज्यावेळेस या पृथ्वीवर या मृत्यू लोकात अधर्म वाढतो, पाप वाढतो, भक्ताची हानी होती, त्यावेळेस देव सांगतात की मी अवताराला येत असतो. यदा यदा हि धर्मजळ लागले भवती किंवा धर्मरक्षावया अवतार विशी अवघ्या पायी भगवजना आणि लग्नात महाराज लग्न झालं. जुन्या काळात काय होती, वरात आपल्या फराकडे आपलं गाव तुम समजो हम समजे. आणि वरात सुटल्यानंतर महाराज आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं काय की देवकीच्या गर्भाला येणारा गोपुत्र म्हणतात काय काय या पृथ्वीवर महाराज अधर्म वाढला की वस्तुरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जावे हे तिथून सुरू होतं. मंदिर असतो नारायणा आणि भगवंताने महाराज सगळ्याला आश्वासन दिलं आणि सांगितलं येणार मी पुन्हा येणार का म्हणजे भगवंत येणार आणि कधी येणार तर देवाला सांगितलं आणि ते तिकडे महाराज त्या आवारामध्ये विघ्न झालं आणि विघ्न झालं म्हणजे कोणासाठी ते कंसासाठी विघ्न कंसासाठी काय विघ्न आहे सांगितलं कंसाला काय आपल्याला विघ्न तुम्ही म्हणतात आता मला सांगितलं तुम्ही जास्त खोटं बोलणार बरोबर वाटत तर त्या कंसाच्या अंतर्गत काय झालं ते विघ्न झालं विघ्न आणि कंसाला लगेच कंस काय सांगितलं आकाशवाणी की देवकी मातेच्या गर्भाला जो आठवा पुत्र येईल तो काय करेल तुमचा वध करेल. तसंच महाराज जे आता बरेच काय सांगतो की आज प्रेम होतं ते सगळं महाराज निघून गेलं आणि सगळं निघून गेल्यावर काय केलं तसंच तो कोण महाराज मारायला मला देवकी माता आणि सगळं असं आपला बोलतून म्हणजे काय व्यक्तीला भाग सर्व हा संस्कार वाया झाल हरिण महाराज तो वसुदेव हुशार होते महाराज चतुर होते त्यांनी सांगितलं मारू नका होऊन मारू नका तुम्ही काय करा बघायला बंदी खाण्यात टाक आणि बंदी खाण्यात टाकल्याच्या नंतर काय कराल मग आम्ही जो आठवा झाला तो काय देऊ तुमच्या स्वाधीन करू
हुशारी विचार काय काय मला मला हुशारी पण कामाची कधी व्यवहारात पण हुशारी कामाची आता या घरात कर्जा बुडलेला माणूस आणि तो तुम्हाला एखाद्या मदत दिल्यासाठी जातो मध्येच तर त्याच्या मध्यस्थं पडणं म्हणजे आपल्याला तशी काय काय कामाला मला हुशारी पण लागते. कुठं लागते? सगळ्याच जागेवर लागते. परमार्थात लागते, प्रपंचात लागते. आणि अशी हुशारी दाखवली कोणी? भगवंतांच्या वडिलांनी, वसुदेवाने. आणि सांगितलं 8वा झाल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही 8वा तुमच्या काय करू? स्वाधीन करू. आणि महाराज नियमाप्रमाणे बंदी घाण्यात टाकलं. कोणाला? वसुदेव आणि देवकी मातेला. आता पहिला जन्माला कंसाला कळलं कंस बी पाप करणार नव्हता महाराज, पण पुण्य सारवया भेटे देवऋषी. मग मारणार नाही तर पाप होणार नाही, आणि याच्या हस्ते पाप नाही झालं तर हे बाकीचं पुन्हा कार्यक्रम लांबणार. मग काय झालं? त्या ठिकाणी महाराज नारद महर्षीने पुन्हा युक्ती केली आणि नारद महर्षी आले. कंस म्हणला, कंसाला सांगितलं की हा देव लय चतुर माणूस, देवाचा भरोसा धरायचा नाही. आता दादा महाराजाची किती हुशारी असती, पुढच्या महाराजाला फसायची, पण देव इतका हुशारी. चतुरा तो शिरोमणी जाणून अंतर वर्तसे. जसा आपल्या अंतःकरणात भाव आहे, कारण की देवाला सांगायची गरज नाही. न सांगता तुम्हा येते अंतर. आणि असं पटून कोणी सांगितलं महाराज? नारद महर्षीने. कोणाला सांगितलं? कंसाला. म्हणले पहिल्या नंबरचा बी हा 8व्या नंबरचा पण देव पहिल्या नंबरला येऊ शकतो. म्हणून तुम्ही काय करा म्हणले, ते तसं लक्षातच बसायला. कसं असं सांगितलं किती लक्षात बसत ना आम्हाला किती पाठात सांगितलं ते तसं लक्षात बसत. जेव्हा आम्ही होईल तेव्हा लक्षात बसत. ते तसं लक्षात बसायला म्हणून युक्ती केली महाराज. कशी युक्ती केली? 8 खडे घेतले आणि 8 खडे बोल ठेवले आणि मोजायला लावले. 1 2 3 4 5 6 7 म्हणले. पुन्हा उलटे मोज बोल ठेवले. 1 2 3 4 5 6 7 8. हा म्हणले पहिला पण होऊ शकतो, हा शेवटचा पण होऊ शकतो. फिट लक्षात बसलो. कोणाच्या? कंसाच्या. आणि मग पहिला मुलगा झाला, नियमाप्रमाणे आणून दिला, पहिला मारला. आता हे कशाकरता मारला? तर पुण्य सारावया भेटे देव ऋषी. इतकं पाप झाल्याशिवाय पुढची गती घ्यायला नव्हती, कारण की माणसाची 100 झाल्याशिवाय होत नाही. संसार शून्य झाल्याशिवाय परमार्थ कळत. संसाराच्या नावे घालून शून्य. 100 झाल्याशिवाय महाराज एक होत नाही. हे 8 जे 8 आहेत, 8 पैकी कोणता पहिला या भ्रमात पहिला दिला, पहिला मारला, दुसरा मारला, दुसरा झाला की कल्पना दिली, दुसरा, तिसरा, चौथा, 5 मारले, 6 मारले महाराज. किती? 6 मारी चारी 6 मारले महाराज. 7वी योग माया प्रगट झाली. आणि योग माया प्रगट झाली. कंसाने वध करायच्या अगोदर हातात पुस्तक केलं. जेव्हा आणि ती सांगितलं महाराज, योग मायाने सांगितलं तुझं
आधीच उपजला. आता भगवंत महाराज येणार. या 8 आकड्याला पहिल्यापासून किंमत नव्हती. काही कीर्तनकार सांगतात, पण 8 आकड्याला लय मोठी किंमत. कारण की 8 आकड्यामध्ये महाराज अष्टक जेवढे निर्माण झाले, पांडुरंग अष्टक, सगळे अष्टक कशाचे जर 8 शब्दातच आहेत. पण काही सांगतात की 8 आकड्याला व्यवहार किंमत नाही. जुन्या काळात जणू आमच्या काळात मग आता डायरेक्ट काय येतं हार्वेस्टर आणि ते एकदाच काढतं एकदाच टाकतं. पण जुन्या कीर्तनकारात असं ऐकलं की पहिल्यानं आपली ज्या ठिकाणी समजा रास व्हायची आणि सुरुवात असायची त्या टायमाला महाराज ये राम म्हणायचे पहिलं 2 3 4 आणि 8 झालं की राम म्हणायचे. आणि म्हणून ते कीर्तनकार सांगतात की 8 दुसरा आणि देवाकडे 8 गेला. पण तसं काय नाही. 8 मग 8 या अवतारात म्हणजे 8 या गोष्टीला कोणी मान्य करीना. ज्या माणसाला कोणी मान्य करीत नाही आणि ज्या समजा आपल्या व्यवहारात ज्याला कोणीच ओळखीत नाही त्याला एखादा ओळखणार असतं की त्यासाठी देव असतो देव, तसं ह्या जीवाला कोणीच ओळखणार. मग एक कोणी हमी घेतली या जीवाची संतांनी. कारण की ज्या टायमाला तुमच्या संग कोणीच नसतं त्या टायमाला ह्या जगात 2च व्यक्ती तुमच्या संग असतात. आपलं म्हणजे तुम्ही बघा शास्त्रात बघा कुठं बघा 2 कोणत्या, एक सैक आणि दुसरा देव. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला संघ सोबत घेता येते ते नाम. 3 सोडून पुन्हा काय ह्या जगात पुन्हा 3 गोष्टी सोडून काहीच नाही. आणि असा हा आकडा देवाकडे रुसून गेला. मग देवाने सांगितलं तुम्हाला बी आता आम्ही काय करू, चांगलं करू. जसं आपल्या संस्थेत आमच्यासारखी खटनट यावी इथं ह्या संतांच्या दरबारात खटनट या शुद्ध होऊन असं महाराज. आणि असा हा ठाकरा 8 वर्षाचंच भगवंताने काय केलं रूप धारण केलं. पण देवकी मातेने सांगितलं असं रूप नाही पाहिजे. कसं रूप पाहिजे तर जसं आपण सर्वसामान्य जन्माला येतो तसं. मग भगवंत लहान झाले महाराज. आणि लहान झाल्यावर काय झालं, असा अव्यक्त असणारा परमात्मा पहिला स्वरूप कोणतं त्याचं आपण पाहिलं, निराकार निर्गुण. या रूपाला महाराज रंग नाही रूप नाही नाही वरचारा, रंग नाही सर्वांनी काय केलं, श्रवण केलं. पण मला तितकं फिट तुम्हाला सांगता येणार नाही. हे सगळं टिपणाचं काम आहे. आणि ते कसं काय हे भांडण उघडं म्हणून नाही, पण कसं सांगितलं महाराज, त्या निराकार निर्गुण स्वरूपाचं वर्णन करत असताना सांगितलं की माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग महेश विष्णू गणपती देव कुबेर ही तैसेची होती तरी का चित्ती न धरा. हा पहिलं स्वरूप ते निराकार निर्गुण स्वरूप कसं आहे, ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही आणि छाया नाही, असा तो परमात्मा. हे निराकार निर्गुण स्वरूप. पण महाराज हे निराकार निर्गुण स्वरूप नावा रूपाला आलं, कशावरून आलं आणि कोणाकरता आलं, तर त्यासाठी सोपं गोष्ट, हे नावा रूपाला आलं भक्तीच्या बळावर. साधू संतांनी हे नावा रूपाला कशाने आणलं महाराज, भक्तीच्या वैराग्याच्या बळावर आणलेलं नावा रूपाला. कशा करता आणलं तर सगुणाची भक्ती करण्याकरता. नाही तर माऊली म्हणले ना, तुझं सगुण म्हणू की निर्गुण
त्या तिथं जे रक्षपाळ होते त्या रक्षपाळाला महाराज काय झाले, भगवंताने माया शक्तीने महाराजांना झोप लागली आणि जे बंधन म्हणजे काय, बंधन पायीची बंधन गळून पडाली महाराज. कोणाच्या? वसुदेवाची. डोक्यावर घेतलं भगवंताला, भगवंताला डोक्यावर घेतलं की आपल्या पण हृदयातली बंधन, खरे बंधन हे आहेत महाराज. कोणते? हृदयातली आतली गाठ. आणि संतांची भेट झाली आणि देव जर डोक्यावर घेतला तर हे बंधन तुटतात. आणि बंधन महाराज तुटले आणि वसुदेव देव की काय सोपे होते का महाराज? ह्या नाश होतो. देव डोक्यावर घेतल्यामुळे काय झालं, पायीची बंधन गळून पडाले महाराज. आणि मग ते वसुदेव जन्म अनेक फळापती पायीचे हा रेंजची तुला लागते ना त्यावरच आपल्या महाग आहे. जर त्यावर निघून गेलं तर मग काही खरं नाही महाराज. आणि ते बंधन महाराज समूळ नष्ट होतात. संतांची भेट झाल्यावर अंतःकरणातले आणि देव डोक्यावर घेतल्यामुळे काय झालं, ते जे स्थूल देहाला दिसणारे देव, त्यातले जे रक्षपाळ आहेत त्यांचे काय झाले, बंधन, पायातले बंधन गळाले, त्या साखरेने बांधलेले. आणि ते वसुदेव भगवंताला डोक्यावर घेऊन निघले. कुठं? गोकुळाला. आणि महाराज रात्र होती, चंद्राला आनंद झाला. का? कारण की माझ्या वर्षा म्हणजे माझ्या कुळात भगवंताने अवतार घेतला. मागच्या वेळेस म्हणले सूर्य वंशात महाराज देवान जन्म धारण केला. कोणता? प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि ह्या वेळेस महाराज सूर्याच्या त्या चंद्राच्या वंशात जन्म घेतल्यामुळं चंद्राला सुद्धा महाराज आनंद झाला, निसर्गाला महाराज आनंद झाला. आणि आनंद झाल्यामुळे धो धो पाऊस पडू लागला. तो त्या अवतारामध्ये देवाने भर उन्हात दुपारा 12 वाजता अवतार धारण केला. जन्म म्हणता येणार नाही. आणि महाराज या अवतारामध्ये रात्री 12 वाजता भगवंताने अवतार धारण केला. आणि पाऊस पडत होता, धो धो पाऊस पडत होता. पूर आला. कशाला? यमुनेला. आणि देवाला जायचं होतं महाराज त्या ठिकाणाहून. कोणाला? देवाला, वडिलाला, त्यांच्या देवाला घेऊन गोकुळाला. आणि ती यमुना माता काय महाराज, पूर तो काय स्थिर होत नव्हता. का? कारण की त्यांना पण भगवंताचं काय करायचं होतं, दर्शन करायचं होतं. मग काय केलं,